विश्वात, देशात आणि कुटुंबामध्ये शाश्वत मनःशांती मिळावी त्यासाठी वेदातून, ऋग्वेदातून ऐक्य मंत्राचं पठण आपण ऐकलेलं आहे. हा ऐक्य मंत्र आपल्या नित्यसेवेत आहे. ज्या भाविकांच्या घरात शांततेचा अभाव आहे, भांडणं होत आहेत, अशा कुटुंबानं तर आर्जवून एक वेळा किंवा अनेक वेळा त्या मंत्राचं पठण, त्याच्या ध्वनी आपल्या घरात जर ऐकवल्या, त्याचा काही मिनिटात त्याचा योग्य तो परिणाम आपणाला अनुभवायला मिळणार आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की ऐक्य मंत्र हा साधासुद्धा नाही, याच्या ध्वनी मनशांतीकडे पोचवणाऱ्या आहेत. म्हणून आपण त्याचं कृपया मनन करावं, पठन करावं, चिंतन करावं, स्मरण करावं आणि सर्वांपर्यंत सांगावं. आता देवघर कसं असावं हे मराठी अस्मितेत दिलेलं आहे. देव किती, कोणते असावेत, कोणते नसावेत याची तपशील, याची माहिती त्यात दिलेली आहे. याच प्रकरणावर बोललो तर 1 तास नक्कीच लागेल, परंतु अत्यंत थोडक्यात आणि मुद्देसूद बाबी बोलताना आपल्याला देव देव्हाऱ्यात कोणते असावेत, इथे देवघर देव्हारा बसवलेला आहे. खंडोबा, भैरोबा, देवी असतील तर पूर्वजांचे आणि पितरांचे टाक मिळून 5 टाक पूर्वाचार्यांनी आपल्या देव्हाऱ्यात ठेवलेले होते. यात काय झालं, बरेच लोक तीर्थयात्रा, पर्यटन करायला लागले, दिसतील त्या मूर्त्या देव्हाऱ्यात ठेवायला लागल्या. त्या देव्हाऱ्यात आता जागा राहिली नाही देवांना. एवढ्या अमाप मूर्ती निरनिराळ्या देवदेवतेंच्या आम्ही ठेवलेल्या आहेत. लोकांना वाटतं हे खरंच बघतंय बरं का त्या देवाची, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. येणेप्रमाणे सर्व समग्र अशा पद्धतीनं भगवान शिवाची सेवा केल्यानं जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, चिंता, संकट आणि समस्या मुक्त होण्याला ही नामी संधी असून, ज्या भगिनी, ज्या कुटुंबामध्ये व्यसनाधीनता असेल ज्या सदस्यांची, ती परोक्त निवारण्यासाठी शंकराच्या पिंडीवर येणेप्रमाणे ज्या भगिनी अभिषेक करून ते तीर्थ घरच्या सदस्यांना तथा तापट हट्टी लोकांना, मुलांना देतील, त्यांना त्याची अनुभूती